नमस्कार. परस फाउंडेशनच्या या खास माहितीपूर्ण भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी झालंय का असं तुमच्यासोबत की कोणीतरी तुमची थोडी स्तुती केली आणि तुमचे गाल एकदम लाल झाले? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. जरा आठवून बघा ना, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा ऑफिसमध्ये कोणीतरी असं नक्कीच असेल ज्यांची थोडी जरी तारीफ केली की ते लगेच लाजून लाल होतात, नजर चुकवतात. आणि आपण काय करतो? त्यांची मस्करी करतो, त्यांना चिडवतो, बरोबर ना? पण थांबा, मानसशास्त्र काहीतरी वेगळंच सांगतंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्याच व्यक्ती तुमच्या आयुष्यातल्या सर्वात विश्वासू आणि सर्वात मौल्यवान व्यक्ती ठरू शकतात. मग असं का? काय आहे या लाजण्यामागचं सायन्स? चला, यामागचं मानसशास्त्र जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की लाजणं किंवा ब्लशिंग ही एक शारीरिक क्रिया आहे, म्हणजे आपल्या शरीराची एक नॅचरल रिॲक्शन. आणि गंमत म्हणजे यावर आपलं काहीही कंट्रोल नसतं. जेव्हा आपल्याला थोडं अवघडल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्या शरीरात ॲड्रेनालिन नावाचा एक घटक तयार होतो आणि यामुळेच चेहऱ्याकडच्या रक्तवाहिन्या जराशा फुगतात आणि आपले गाल लाल लाल दिसू लागतात. आणि सायकोलॉजीच्या भाषेत याला प्रो सोशल बिहेवियर म्हणतात. आता हा शब्द जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोप्पा आहे. याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला इतरांच्या भावनांची कदर आहे. ती व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह आहे आणि समाजात कसं वागायचं याची तिला चांगली समज आहे. आणि हे काही आम्ही हवेत बोलत नाहीये, यामागे पक्क सायंटिफिक रिसर्च आहे. चला बघूया संशोधन नेमकं काय म्हणतंय ते. तर अमेरिकेतल्या एका खूप प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे UC बर्कलेमध्ये यावर एक संशोधन झालं. तिथले संशोधक डॉक्टर मॅथ्यू फाइनबर्ग आणि डॅचर केल्टनर यांनी काय शोधून काढलं माहितीये? त्यांनी हे सिद्ध केलं की जे लोक पटकन लाजतात ना, ते मनानं खूप दयाळू, प्रामाणिक आणि इतरांना मदत करणारे असतात. म्हणजे अशा लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? विज्ञानाचा हा निष्कर्ष आपल्या भारतीय संस्कृतीतल्या विचारांशी अगदी मिळता-जुळता आहे. आपल्याकडे कसं लाजण्याला एक निरागसतेचं, साधेपणाचं लक्षण मानलं जातं. आणि आता तर सायन्स पण तेच सांगतंय. याचाच अर्थ अशा व्यक्तींच्या मनात कपट, लपवाछपवी असं काही नसतं आणि नाती जपण्यात तर ते सगळ्यात पुढे असतात. ठीक आहे, मग आता हे सगळं समजल्यावर आपण काय करायचं? आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा खऱ्या प्रामाणिक माणसांना आपण जपायला हवं, नाही का? कसं? ते पाहूया. ओके, तर 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट, अशा व्यक्तींची त्यांच्या लाजाळू स्वभावावरून मस्करी करायची नाही. उलट त्यांच्या या स्वभावाचा आदर करा. दुसरी, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचं कोणतंही गुपित किंवा कोणतीही जबाबदारी ते 100% जपतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, लाजणं म्हणजे कमजोरी नाही, तर ते त्यांच्या स्वच्छ मनाचे एक नॅचरल इंडिकेटर आहे, एक पुरावा आहे. तर मग आता एक खूप महत्वाचा प्रश्न, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना स्वतःलाच पटकन लाजायला होतं. विचार करा, ही तुमची कमजोरी आहे की ताकद? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. लाजणं हा तुमचा कमकुवतपणा अजिबात नाहीये. उलट हे तर तुमच्या स्वच्छ आणि प्रामाणिक मनाचं एक खूप सुंदर, एक नॅचरल सर्टिफिकेट आहे. हीच तुमची खरी ताकद आहे. आजच्या जगात जिथे सगळीकडे बनावटपणा आहे, जिथे प्रत्येक गोष्टीवर फिल्टर लावला जातो, तिथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. माणूस शब्दांनी खोटं बोलू शकतो, पण त्याच्या चेहऱ्यावर येणारी ती अचानकची लाली, ती मात्र कधीच खोटी नसते. तर हा होता मनाचे खेळ या आपल्या मालिकेतील आजचा विचार. परिस फाउंडेशन आणि डॉक्टर अजित पाटील यांच्या वतीने तुम्ही वेळात वेळ काढून हा भाग ऐकलात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.